विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ डीके सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या या 10वीच्या युट्यूबच्या व्हिडिओ सिरीजमध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये जो पार्ट सेकंडचा जो लेसन आहे यातील आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट ऑलरेडी कव्हर केलाय. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेलच. त्यानंतर आज आपण सुरू करतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. थोडक्यात सांगायला गेल्यास लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यांच्या असणारे प्रॉपर टाइप्स याबद्दल डिस्कस करण्यात येणार आहे. यातील असेक्शुअल मध्ये दोन टाइप होते, एक युनिसेलर वाला आणि एक मल्टीसेलर वाला. युनिसेलर मध्ये असणारे बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडिंग याच्याबद्दल डिटेल मध्ये आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे. आणि मल्टीसेलर मध्ये असणारा फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, व्हेजिटिव्ह प्रोपागेशन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन याही गोष्टी आपण असेक्शुअल मध्ये डिस्कस केल्या. आजचा जो मेन टॉपिक असणार आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आपल्या 10 साठी सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये एक पॅरेंट असेल का दोन असतील, त्याच्यामध्ये दोन पॅरेंट आहेत विद्यार्थ्यांना. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट हे दोन पॅरेंट असतात, हे लक्षात घ्या. सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचं जर क्लासिफिकेशन केलं तर हे दोन टाइप मध्ये येतात. कोणते दोन टाइप आहेत? तर एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि एक आहे फर्टिलायझेशन. व्हॉट इज मीन बाय गॅमेट फॉर्मेशन? तर गॅमेट फॉर्मेशन मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा रिड्यूस होतो, हाफ होतो आणि हॅप्लॉइड गॅमेट फॉर्म होतात. आणि दुसरा टाइप असतो तो म्हणजे फर्टिलायझेशन. ह्याच्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यांच्यापासून झायगोट फॉर्म होतो. आता झायगोट बनतो म्हणजे काय करतो, तर हाफ संख्या क्रोमोझोमची मेल कडून येते, हाफ संख्या क्रोमोझोमची फिमेल कडून येते, त्यांच्यापासून मात्र एखाद्या झायगोटची निर्मिती होते. ओके, जास्त डिटेलमध्ये नाही, आपल्याला बेसिकली समजून घ्या. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन या टॉपिक मध्ये दोन टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्यांना. एक प्लांट वाला सांगणार आहे, एक अॅनिमल वाला सांगणार आहे. प्लांट म्हणलं तर आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट डायग्राम येणार आहे, ती म्हणजे हिबिस्कसची डायग्राम येणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला हिबिस्कसची डायग्राम ऑलरेडी दिसत आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट हा आपल्या 10 साठी अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कधी कधी स्केच अँड लेबल डायग्राम ड्रॉ करा म्हणून क्वेश्चन येईल तुम्हाला विद्यार्थ्यांनो. कधी कधी तुम्हाला डायग्राम देतील, लेबलिंग वरती क्वेश्चन येईल. कधी कधी डायग्राम वरती बेस असणारे 3 क्वेश्चन विचारून 3 मार्काला तुम्हाला तो क्वेश्चन येऊ शकतो. सो इन शॉर्ट मध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना तुम्ही डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये सगळ्यात बॉटमला तुम्हाला कॅलेक्स दिसतंय, सगळ्यात बॉटमला ग्रीन कलरचा पार्ट सगळ्यांनी बघा. त्याला आपण सेपल्स म्हणतो किंवा पेडिसेलचा लेअर म्हणतो. ओके, ग्रीन कलरचा तो लेअर आहे. त्यानंतर तुम्हाला रेड कलर मध्ये असणारे कोरोला दिसतात, ज्यांना आपण पाकळ्या म्हणतो, पेटल्स म्हणतो. ओके, हे सगळे जे आहेत हे ऍक्सेसरी होल्स आहेत, म्हणजे सपोर्टिव्हचं काम करणारे पार्ट आहेत. त्यांच्यानंतर सगळ्यात मिडलला असा एक वर्टिकल शेप तुम्हाला दिसतोय. त्या शेपच्या ऍट सेंट्रल पॉइंटला तुम्हाला स्टिग्मा दिसत असेल, त्याच्या खाली स्टाइन आहे आणि अगदी बॉटमला एक असं ओव्हल शेपचं स्ट्रक्चर दिसतंय. हा सगळा पार्ट आहे गायनोशियमचा. आणि जास्वंदाच्या फुलाला मिडलच्या पोर्शनला साईडला सारे येलोइश कलरचे लहान लहान पोलन ग्रेन जे दिसतात तुम्हाला, लहान 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 लहान, तो आहे तुमचा मेल पार्ट. आणि त्या मेल पार्ट मध्ये अँथर आणि फिलामेंट्स असतं, त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. आणि फिमेल पार्टला आपण गायनोशियम असं म्हणतो विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या, याच्यामध्ये कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे 4 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहेत. आणि फ्लावर मध्ये 2 प्रकार पडतात. काही बायसेक्शुअल फ्लावर आहे, आता चित्रात जे दिसतंय तुम्हाला ते जास्वंदाचं फुल आहे. त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर आहेत विद्यार्थ्यांनो, मेल आणि फिमेल. सो इट इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल. पण तुम्ही पपईचं एक्झाम्पल घेतलं तर पपईमध्ये मेल कॅरेक्टर सेपरेट, फिमेल कॅरेक्टर सेपरेट असणारी वेगळी फुलं असतात, त्यांना आपण युनिसेक्शुअल असं म्हणतो. ओके, सो बायसेक्शुअल एक्झाम्पल विचारलं तर हिबिस्कस, युनिसेक्शुअल विचारलं तर तुम्ही पपईचं एक्झाम्पल देऊ शकता. ऐका आता, अनेक फुलांना सपोर्टला स्टॉक असतो, त्यांना आपण पेडिसेल असं म्हणतो. आणि काही फुलांना सपोर्टला देठ नसतो, स्टॉक नसतो, त्या फुलांना आपण सेसेले असं म्हणतो. कोणत्याही फुलामध्ये लक्षात घ्या, एक सेल फॉर्मेशन मध्ये एक बॉटमला ओव्हरी असते. ओव्हरी जी बेसल एंड असते तिच्याकडे जायला एक रूट असतो, त्या रूटला आपण स्टाईल म्हणतो. आणि स्टाईलच्या अगदी शेंड्याकडच्या भागाला डार्क पिंकिश कलरचा एक स्टिग्मा असतो. हा स्टिग्मा चिकट असतो, लक्षात घ्या. साईडला जे असणारे येलोइश कलरचे पोलन ग्रेन्स आहेत, हा मेल पार्ट आहे. हा मेल पार्ट त्या स्टिकी असणाऱ्या स्टिग्माकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मेल पार्ट फिमेल पार्टकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या प्रकारे पोलिनेशनची प्रोसेसला सुरुवात होते. मग पोलिनेशन कशाला म्हणतो आपण, तर पोलन ग्रेन आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, दॅट इज कॉल्ड एज पोलिनेशन. पोलिनेशन अनेक प्रकारे होऊ शकतं. कधी वाऱ्याने होतं, कधी पावसाच्या पाण्याने होतं, कधी कीटकांनी होतं, कधी काही अॅनिमल्सने होऊ शकतं, कधी बटरफ्लायने होऊ शकतं. सो देर आर 2 टाइप्स, बायोटिक टाइप्स ऑल्सो एज वेल एज अबायोटिक टाइप्स. मग नक्की होतं काय, जेव्हा हा पोलन ग्रेन स्टिकी सिग्मावरती येऊन फॉलो होतो, त्या पोलन ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला तिथे एक स्टाईल आहे. त्या स्टाईल मधनं कमीत कमी 2 पोलन ग्रेनला तिथून एक रूट मिळतो, लक्षात घ्या. त्या रूट मधून ते 2 मेल गॅमेट हे फॉरवर्डला जातात. पहिला जो मेल गॅमेट जातो तो एक सेल सोबत जाऊन झायगोट तयार करतो. याच प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणायचं, मराठीमध्ये याला फलन असं म्हणायचं. पण सोबत दुसरा जो मेल गॅमेट गेला तो एक युनाइट झाला, त्याने 2 पोलर न्यूक्लियस सोबत एक एंडोस्पर्म फॉर्म केला. आणि या ठिकाणी 2 पोलन ग्रेनने पार्टिसिपेट केलं, म्हणून या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन असंही म्हणायचं. डायग्राम मध्ये तुम्हाला डबल फर्टिलायझेशनची डायग्राम तुम्हाला दिसेल. सो हिबिस्कसचा हा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे.
याच्यामध्ये एक पॉईंट येतो डोईनो मध्ये, तुम्हालाही माहिती आहे. फ्लावर मध्ये बघा, एखाद्या फ्लावरचा मेल गॅमेट त्याच झाडांच्या फ्लावरवरती जर गेला, फिमेल गॅमेटकडे गेला, त्या स्वतः फ्लावरकडे जाऊ दे, नाही तर दुसऱ्या फ्लावरकडे जाते, पण सेम ट्री, तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. पण एखाद्या झाडाचा मेल गॅमेट दुसऱ्या झाडाच्या फिमेल गॅमेटकडे गेला तर त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. विद्यार्थ्यांनो, यानंतर तुम्हाला येतं ते सीड जर्मिनेशन येतं. सीड जर्मिनेशन म्हणजे काय, तर बीजांकडून आपण ज्याला म्हणतो. जेव्हा एखादा ओव्हिल डेव्हलप होतो इंटू सीड्स मध्ये आणि त्याचं रूपांतर नंतर ओव्हरीकडून फ्रूट मध्ये होतं. जेव्हा एखादा सीड्स हा ग्राउंडवरती फॉल होतो, ब्रेक होतो फ्रुट्स, आणि सॉइल मध्ये ज्यावेळेस एखादी बी पडते, एखाद्या फेवरेबल कंडिशन मध्ये जर तिथं झायगोट डेव्हलप झाला आणि तिथं जर एनी कॉस्टला जर स्टोर झालं, तर अशा ठिकाणी त्याला तुम्ही सीड जर्मिनेशन म्हणायचं, बीजाणू निर्मिती असं त्याला म्हणायचं. म्हणजे एखादा बी मातीमध्ये पडला, रुजला आणि त्याची वाढ झाली. सो आपण आतापर्यंत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट बद्दल डिस्कशन केलेले आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी महत्वाचं काय असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, मानवामध्ये असणारे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे बघतोय. याच्यामध्ये दोन मेन टाईप आहेत, तुम्हाला माहिती आहे. एक ह्युमन मेल रिप्रोड्यूस सिस्टीम वाला आणि ह्युमन फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम वाला. इथे लक्षात घ्या सर्वांनी, मेल असेल तर त्याच्याकडे 22 ऍटोसोम्स आहेत आणि 23वी जोडी ही सेक्स क्रोमोझोमची. मेलकडे एक्स आणि वाय हा सेक्स क्रोमोझोम असतो, तर फिमेलकडे एक्स आणि एक्स हे दोन्ही सेक्स क्रोमोझोम असतात. यावरून तुम्हाला कळतं, जर वडिलांकडून एक्स क्रोमोझोम आणि आईकडून एक्स क्रोमोझोम पुढे गेला तर एक्स एक्सने मुलगी जन्माला येते. पण वडिलांकडून वाय क्रोमोझोम पुढे गेला आणि आईकडून एक्स क्रोमोझोम पुढे आला तर एक्स वायने मुलगा जन्माला येतो. इट मीन्स दॅट मेल पॅरेंट इज टोटली रिस्पॉन्सिबल फॉर बर्थ ऑफ अ चाइल्ड. पुरुष हा जबाबदार आहे मुलगा किंवा मुलगी होणे या प्रोसेसला, लक्षात ठेवा. आता आपण पाहतोय ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय आहे, डायग्राम सगळ्यांनी बघा. सगळ्यात वरती तुम्हाला युरिनरी ब्लॅडर दिसतोय विद्यार्थ्यांना. युरिनरी ब्लॅडर काय करतो, आपल्या बॉडीतील अनवॉन्टेड युरिनला कलेक्ट करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो दिसतोय तो तुम्हाला टेस्टिसचा दिसतोय. दोन साईडला दोन टेस्टिस आहेत, त्यांना सराउंडिंगला स्क्रोटम आहे. सिमेंट प्रोडक्शन मध्ये, स्पर्म निर्मितीमध्ये टेस्टिसचा अत्यंत महत्वाचा रोल आहे, लक्षात घ्या. त्यांच्यावरती कव्हरिंग असणारा इपिडायमिस तुम्हाला दिसतोय. त्याच्यावरती मिडलला एकच रूट दिसतोय, मिडलच्या सगळ्यात बॉटमच्या पार्टला पेनिस नाव दिलंय. ओके, आणि तिथं एक युरिनोजेनिशियल डक्ट आहे, युरिनला घेऊन जाणारा आणि स्पर्मला घेऊन जाणारा एक सिंगल रूट तुम्हाला मिडलला दिसतोय. सोबत काही कॉपर्स ग्लँड्स आहेत, काही प्रोस्टेट ग्लँड्स आहेत आणि सेमिनल वेसिकलच्या काही ग्रंथी तिथं. या सगळ्या ग्रंथी स्पर्म निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचा रोल करतात. याच्यामध्ये जर तुम्ही सिक्वेन्स बघितला तर फ्रॉम टेस्टिस टू वास इफरन्स, इपिडायमिस, वास डिफरन्स, एजॅक्युलेट डक्ट कडून युरिनेशियल डक्ट कडे या स्पर्मची मुवमेंट होत असते. लक्षात घ्या, प्रत्येक स्पर्मचे जर लेंथ काढायला गेलो आपण तर ती 60 मायक्रोमीटर इतकी भरते, लक्षात ठेवा. आणि अशा छोट्या स्पर्मला कमीत कमी 6.5 मीटर एवढं अंतर क्रॉस करून जावं लागतं. या स्पर्मला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जीची गरज मिळते आणि ही एनर्जी फ्रुक्टोजच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलेली असते. फ्रुक्टोज हा वर्ड इथं इम्पॉर्टंट आहे. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम, त्यांचं लेबलिंग आणि याच्या फंक्शन्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो. तर कोणता पार्ट हा सिंगल आहे, कोणते पार्ट मल्टिपल मध्ये, डायग्राम कशी स्केच करायचे हे विद्यार्थ्यांनी अगदी व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नंतर यामध्ये इम्पॉर्टंट येते ती म्हणजे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ही डायग्राम सिंपल आहे मेल पेक्षा, ध्यानात ठेवा, पण प्रोसेस अवघड आहे मेल पेक्षा. मेल सिस्टीमची डायग्राम डिफिकल्ट आहे पण प्रोसेस सोपी आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम सिंपल आहे पण प्रोसेस अवघड आहे. ही डायग्राम एखाद्या फनेल शेप सारखी दिसते. दोन्ही बाजूला तुम्हाला ओव्हरी दिसत आहेत आणि दोन्ही बाजूला तुम्हाला ओव्हिडक्टचा रूट दिसतोय. एक सिंगल युटेरस आणि एक वजायना तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतो. जनरली एव्हरी मंथ ओव्हिम इज रिलीज इन अब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटिव्हली फ्रॉम इच ओव्हरी. प्रत्येक महिन्याला एक सेल रिलीज होण्याची प्रोसेस ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होत असते. फ्री एंड ऑफ द ओव्हिडक्ट असतो तो फनेल लाईक शेपचा असतो अँड ओपनिंग प्रेझेंट असते सेंटरला अँड सिलिया आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. दिस सिलिया पुश द ओकाइट्स टुवर्ड युटेरस. तो सिलिया ओकाइट्सला फॉरवर्डला पाठवतो आणि इफ देयर इज अ मेल स्पर्म्स आर प्रेझेंट हियर, जर तिथे मेल स्पर्म आला तर देयर विल बी अ चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन and if there is no any kind of male sperm present here, then there is a chances of sequence of menstrual cycle. तर तिथं मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ऋतुचक्राचा काळ सुरू होतो. ओके, ही डायग्राम अत्यंत महत्वाची. या लेसन मध्ये विद्यार्थ्यांना 3 डायग्राम महत्वाचे, एक म्हणजे हिबिस्कस वाली, एक म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे फर्टिलायझेशन येतो. तुम्हाला माहिती आहे फर्टिलायझेशन कशाला म्हणलं, तर ज्यावेळेस झायगोट फॉर्म झाला, स्पर्म आणि ओव्हिम एकत्रितपणे आले तर त्या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन ची प्रोसेस बघताना मेल जर असेल तर मेल मध्ये अगदी बर्थ पासूनच स्पर्मची निर्मिती किंवा स्पर्मचा स्टोरेज हा नंबर ऑफ मिलियन स्पर्म्स हे ऑलरेडी प्रेझेंट असतात मेल मध्ये. पण फिमेल मध्ये तसं नाहीये. फिमेल मध्ये मात्र एज ऑफ पॉवर्टी टू एज ऑफ मेनोपॉज म्हणजे कोणत्याही वुमेन्स मध्ये वयाच्या 10 ते 17 वर्षापासून वयाच्या 45 ते 50 वयापर्यंतच, लक्षात घ्या, एक मॅच्युरिटीची फेज असते
अशा वेळी प्रत्येक महिन्याला ओव्हरीमधून एक एक्सेल हे रिलीज होत असतं आणि 2 ते 4 मिलियन्स एक्सेल हे जे जन्माच्या वेळी मिळतात त्यातील पूर्ण लाईफ मध्ये एखाद्या उमेदच्या मॅक्सिमम 400 ओकाइट्स हे रिलीज होत असतात. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कोणत्याही ओकाइट्सला मिलियन्स ऑफ स्पर्म अटॅच होतात आणि त्यातील एखादा स्पर्मचा सक्सेसफुली फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतो आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस घडून येते. अदरवाइज सगळे स्पर्म्स आहेत हे बॉडीतून डिस्कार्ड केले जातात. ओके, ते मग इथं तुम्हाला एक कन्सेप्ट महत्वाचा आहे की मेल आणि फिमेल मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 23 क्रोमोझोम आईकडून 23 क्रोमोझोम वडिलांकडून येतात आणि 46 क्रोमोझोम एकत्र आल्यानंतर एखाद्या बाळाचा जन्म होत असतो. या 23 क्रोमोझोम मध्ये 22 क्रोमोझोम हे ऍटोसोम्स आहेत दोघांकडे, आई वडिलांकडे, आणि 23वा क्रोमोझोम हा सेक्स क्रोमोझोम आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितले वडिलांकडून एक्स क्रोमोझोम पुढे आला, आईकडून एक्स आला तर 44 प्लस एक्स एक्स 44 प्लस एक्स एक्स ने मुलगी जन्माला येते. बट पॅरेंट फादर वडिलांकडून जर 22 प्लस वाय पुढे आला आणि आईकडून 22 प्लस एक्स पुढे आला तर 44 प्लस एक्स वाय याने मुलगा जन्माला येतो. लक्षात ठेवा. आणि कोणत्याही बाळाच्या जन्माच्या वेळी साधारणतः लागणारा टायमिंग हा 9 महिने 9 दिवसांचा असतो. 9 मंथ अँड 9 डेज म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये 36 आठवड्यांचा असतो. याच्यामध्ये त्या झायगोटला ग्रो करण्यासाठी आईकडनं असणारा जो प्लॅसेंटा आहे, जी नाळ म्हणतो आपण, त्यातून त्या बाळाला सगळ्या प्रकारचा फूड सोर्स मिळत असतो. लक्षात ठेवा. सो आता आपल्याला या लेसन मध्ये इम्पॉर्टंट काय असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल, यानंतर IVF, सरोगसी, स्पर्म बँक अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ट्विन्सचा कन्सेप्ट आहे. परंतु व्हिडिओ खूप मोठा होण्यापेक्षा आपण याचा एक अजून एक छोटासा पार्ट बनवतोय सेपरेट. तर आतापर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजले असतीलच. समजले नसतील तर मला मेसेज करा, मला कमेंट करा, त्यानुसार मी तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये बदल करत राहीलच. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे याबद्दलही मला सांगत राहा. विद्यार्थ्यांनो, मी सगळ्याच टॉपिक वरती व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तुम्हाला व्हिडिओ डिटेल मध्ये पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ प्रॉब्लेम वरती पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ रिॲक्शन वरती पाहिजे, तुम्ही तुमचं मत मांडा, त्यानुसार तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केले जातील. ओके, सो पाहत राहा लर्न विथ DK सर चॅनल. थँक्यू.